नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स विमाशास्त्र या विषयाच्या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, त्याचं विश्लेषण आपण बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 ची ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता. 12 नोव्हेंबर 2025 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. 60 मार्क या विषयाला आहेत. 4 क्रेडिटचा हा विषय आहे NEP नुसार. तर त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? बघा विद्यार्थ्यांनो, एक तर सिलेबस बदललेला आहे. NEP पॅटर्न नुसार सिलेबस चेंज झालेला आहे आणि त्यामुळं मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा प्रकारच्या होत्या, कोणत्या टॉपिकवर अधिक भर दिलं गेलंय आणि प्रश्न कशा प्रकारचे येतात हे आपल्याला त्याचा अंदाज येतो. त्यामुळं आपल्याला अभ्यास कसं करायचं, कोणत्या टॉपिकवर जास्त आपण भर द्यायचा, कोणते प्रश्न जास्त अभ्यास करायचे, ह्याची माहिती आपल्याला या प्रश्नपत्रिकेमुळे मिळते. आणि त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारच्या मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. एकूण 8 मार्कासाठी हे प्रश्न आहे. म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्कासाठी असे एकूण 8 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. ठीक आहे. बघा, यामध्ये म्हणजे GIC बरोबर आहे, ज्याला आपण जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हणतो. त्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ऑप्शन बघा, 1991, 1971, 1972 आणि 1990. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे GIC म्हणजेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याची जी स्थापना आहे ती 1972 मध्ये झाली होती. म्हणून त्याचं उत्तर आहे 1972, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न दुसरा, प्रधानमंत्री फसल विमा योजना टिंबटिंब मध्ये सुरू झाली. बघा, यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना ऑप्शन बघा, 2014, 2016, 2005 आणि 2002. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी योजना आहे ती 2016 मध्ये सुरू झाली होती. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2016. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाचे मुख्यालय टिंबटिंब मध्ये येथे आहे. ऑप्शन दिल्ली, चेन्नई, मुंबई, नागपूर. तर बघा, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाचे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे, मुंबई या ठिकाणी आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाच्या टिंबटिंब उपकंपन्या आहेत 5, 4, 10 आणि 6. तर बघा, याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी, एकूण 4 त्याच्या उपकंपन्या आहेत. पुढे बघा, 5वा प्रश्न, राष्ट्रीय कृषी विमा योजना टिंबटिंब मध्ये सुरू झाली. बरोबर आहे, राष्ट्रीय कृषी विमा योजना, ज्याला आपण NAIS असं म्हणतो, राष्ट्रीय कृषी विमा योजना. ही जी योजना आहे, ऑप्शन बघत अगोदर 1990, 1999, 1995 आणि 1992. तर मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना 1999 मध्ये सुरू झाली आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय कृषी विमा योजना ही योजना 1999 मध्ये सुरू झाली आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न, भारतात सागरी विमा कायदा टिंबटिंब रोजी मंजूर झाला. ऑप्शन बघा, 18 एप्रिल 1963, 1 एप्रिल 1963, 31 मार्च 1963 आणि 1 जानेवारी 1963. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, भारतात सागरी विमा कायदा जो आहे तो कायदा 18 एप्रिल 1963 रोजी मंजूर झाला होता. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 18 एप्रिल 1963. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी, 7वा प्रश्न बघा, टिंबटिंब
अग्नि विमा योजना घेऊ शकतात कंपनीचे मालक, व्यापारी, कोणतीही व्यक्ती आणि हे सर्व. तर बघा अग्नि विमा हे कंपनीचे मालक घेऊ शकतात, व्यापारी घेऊ शकतात, कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 आपण झालं या ठिकाणी. आता प्रश्न 8. भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे जी टिंबटिंब यांच्या मालकीची आहे. बघा मुकेश अंबानी, बिल गेट्स, भारत सरकार आणि दिल्ली सरकार. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील असा उल्लेख केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ ही जी कंपनी आहे ती भारत सरकारची कंपनी आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. नावासमोर भारतीय हा शब्द आहे, बरोबर आहे. या अर्थ ते भारत सरकारचा असणार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी भारत सरकार. पुढे बघा प्रश्न पहिल्यातलं ब, सत्य की असत्य. या ठिकाणी आपल्याला चुकी बरोबर सांगायचं आहे. एकूण 4 मार्क यायला आहेत. 4 प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. पहिला प्रश्न बघा, भारतात सागरी विमा कायदा 1963 द्वारे नियंत्रित केला जातो. आता आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रश्न बघितला होता. तर त्यामध्ये बघा 18 एप्रिल 1963 रोजी सागरी विमा कायदा मंजूर झालेला आहे. याचा अर्थ हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. म्हणजे पहिला सत्य. दुसरा बघा, राष्ट्रीय कृषी विमा योजना उद्योगपतींना व्यापक विमा संरक्षण आर्थिक सहाय्य प्रदान करते. तर बघा राष्ट्रीय कृषी विमा योजना आहे, उद्योगपतींना करते का तर नाहीये. राष्ट्रीय कृषी विमा योजना हे शेतकऱ्यांसाठी आहे, बरोबर आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजना हे शेतकऱ्यांसाठी आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसरा असत्य. ठीक आहे. तिसरा बघा, सागरी विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. हे पण स्टेटमेंट चुकलेलं आहे, असत्य आहे. कारण सागरी विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे. कारण नुकसान झालं की आपल्याला त्याची नुकसान भरपाई मिळते. हे पण चुकीचं आहे, असत्य. चौथा बघा, तिसरा असत्य. चौथा बघा, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ ही एक खाजगी कंपनी आहे. खाजगी आहे का तर नाही. आताच आपण बघितलं भारत सरकारची ही कंपनी आहे, बरोबर आहे. म्हणून ही खाजगी नाही, हे पण चुकलेलं आहे, असत्य आहे. म्हणजे फक्त यामध्ये पहिला सत्य, दुसरा, तिसरा, चौथा हे तिन्ही असत्य. पुढे बघा आणखी काही क्वेश्चन बघूया जेणेकरून तुम्हाला परीक्षे दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी ते सोपे जातील. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. 12 मार्कासाठी प्रश्न विचारले गेले. एकूण 4 प्रश्न या ठिकाणी आहेत. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी 3 मार्काला असणार आहे. ठीक आहे. बघा, गुरांच्या विम्याची संकल्पना. दुसरा, प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्याबद्दल माहिती लिहायचं आपल्याला. तिसरा प्रश्न, सागरी धोके. सागरी विम्याची वैशिष्ट्ये. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, प्रश्न तिसरा, खालील प्रश्नाचे लघु उत्तर लिहा. लघु उत्तर प्रश्न आहे, 12 मार्काला आहे. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी 6 मार्काला आहे. असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले. सागरी विमा योजनेची कलमे स्पष्ट करा. कोणतेही 6 कलम आपल्याला लिहायचे त्या ठिकाणी. भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाची कार्य स्पष्ट करा. पुढे बघा दीर्घोत्तरी प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न बघा. प्रश्न चौथा, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणताही एक. 12 मार्काला हा प्रश्न आहे. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले गेले, त्यापैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचं आहे. अग्नि विमा घेण्याची कार्यपद्धत स्पष्ट करा आणि पीक विम्याचे महत्व स्पष्ट करा. तर मित्रांनो बघा, आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो, जे आपल्याला जास्त लिहिता येतं तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचा आहे. दोन्ही प्रश्न लिहू नका, काहीच उपयोग होणार नाहीये. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त माहिती आहे ते प्रश्न तुम्ही लिहा. ठीक आहे. नाहीतर काही विद्यार्थ्यांचं काय मत असतं की समजा हे एक 4 लाईन दिलं आणि एक 4 लाईन दिलं तर आपल्याला दोन्ही मिळून 8 मार्क पडतील वगैरे, तर नाहीये. एका प्रश्नाचे मार्क गृहीत धरले जातात. म्हणून मॅक्झिमम जे तुम्हाला लिहायला जमतं ते एकच प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न बघा. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणताही एक. पुन्हा एकदा 12 मार्काचा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहेत. इथेही आपल्याला एकच उत्तर लिहायचं आहे. सागरी विमा योजनेचे प्रकार स्पष्ट करा. आणि पुढचा प्रश्न आहे, भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाची आर्थिक विकासामध्ये भूमिका स्पष्ट करा. पुन्हा एकदा आपल्याला जे प्रश्न सोपा वाटतो, ज्याचं आपल्याला उत्तर लिहिता येतं, भरपूर त्याची माहिती आहे, असा प्रश्न आपण लिहायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सोलापूर विद्यापीठाच्या विमाशास्त्र, इन्शुरन्स
या विषयाचं मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.